नमस्कार. सध्या महाराष्ट्रामध्ये लसलशीत वाद सुरू आहे. लसलशीत म्हणजे लसीवरून चालू असलेला वाद. पहिल्यांदा जरा रसरशीत वाद झाला, मसालेदार, क्रिस्पी, गरमागरम. तो म्हणजे अगदी बाजे, एन्काउंटर, स्फोटक, अनिल परब, अनिल देशमुख, असा सगळा रसरशीत वाद होता. आता लसलशीत वाद सुरू आहे. हा लसलशीत वाद हा आकड्यांचा खेळ आहे. हे आकडे वेगवेगळ्या पद्धतीनं मांडले जात आहेत आणि केंद्र दोषी का राज्य दोषी असा वाद देखील रंगू लागलेला आहे. वस्तुस्थिती काय आहे आणि होतंय काय हे समजून घेणं आवश्यक आहे. लस हा विषय संवेदनशील आहे, गंभीर आहे आणि त्या विषयावर आपल्या प्रत्येकालाच गांभीर्यानं विचार करावा लागणार आहे. यातलं राजकारण, यातले वाद जराशे बाजूला ठेवून लशीची स्थिती, या देशातल्या लोकांचं म्हणणं आणि महाराष्ट्रातली स्थिती याचा विचार करावा लागणार आहे. कोणी महाराष्ट्र धर्म, कोणी महाराष्ट्र द्रोह, कोणी महाराष्ट्राशी काय किंवा कोणी महाराष्ट्र अपयशी असा दावा करत असलं तरीही वस्तुस्थिती काय आहे ते समजून घेणं आवश्यक आहे. इथे संख्यात्मक घोळ खूप मोठ्या प्रमाणावर घातला जातो आहे आणि त्यापेक्षा सुद्धा एक वाईट राजकारण या लसीच्या निमित्तानं पुढे आणलं जात आहे. काय लसीची स्थिती आणि सुरू झाला कुठून वाद? सगळ्यात पहिल्यांदा या वादामध्ये ठिणगी टाकायचं काम केलं ते TV मीडियाने. म्हणजे अगदी ABP माझा, न्यूज 18 लोकमत यांनी महाराष्ट्राला पुरवल्या गेलेल्या लसींचा आकडा दाखवायला सुरुवात केली आणि हा महाराष्ट्रासोबत दुजाभाव असल्याचं देखील म्हटलं. बातम्या काय आला त्याचा फोटो देखील आपण पहिल्यांदा बघा. या फोटोत तुम्हाला वेगवेगळ्या राज्यांचे आकडे दिसतील, ज्यात उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र अशी भाजप शासित आणि भाजप शासित नसलेली राज्य दिसतील. त्यात गुजरातला दिलेला आकडा आणि उत्तर प्रदेशचा आकडा बघता महाराष्ट्रावर हा अन्याय आहे असं देखील मांडलं गेलं. हेच करून ABP माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी देखील महाराष्ट्रासोबत दुजाभाव असल्याचं ट्विट केलं आणि तशी बातमी देखील ABP माझावर चालवली. आता हा महाराष्ट्रासोबत दुजाभाव असल्याचं वृत्त वादळासारखं संपूर्ण राज्यामध्ये पोहोचलं. आता यानंतर चर्चा सुरू झाली आणि फेसबुक किंवा ट्विटर या तमाम समाज माध्यमांवर केंद्र सरकार महाराष्ट्राशी कसा द्रोह करतं आहे, कसं पाण्यात बघतो आहे, कसा दुजाभाव करतो आहे या संबंधीची चर्चा जोरदार रंगली. याच वेळेला ज्या वेळेला बातमी प्रकाशित होत होती त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे दुपारी 3 वाजता राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये राज्याला केंद्राकडून मिळालेल्या लसीच्या आकड्याची घोषणा केली. 1,06,00,000 इतकी लस केंद्रानं राज्याला दिल्याचं सीताराम कुंटे यांनी सांगितलं आणि सीताराम कुंटेंची ही माहिती DGIPR म्हणजे महाराष्ट्र माहिती जनसंपर्क संचालनालयाच्या वतीनं ट्विटरवर अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली. तेही फोटो तुम्ही बघता आहात. प्रसारमाध्यमं 85 लाखाचा आकडा दाखवत होते आणि त्याच वेळेला महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हे 1,06,00,000 लसींचा आकडा दाखवत होते. 85 लाख ते 1,06,00,000 यामध्ये 21 लाखाचं अंतर येतं आणि हे अंतर कशानं आलंय, का आलंय? कदाचित अपडेट करण्यामधले काही गडबड आहे का? कारण आकडेवारी तर एकाच दिवशीची आहे. अगदी प्रसारमाध्यमांनी दाखवलेली आकडेवारी आणि सीताराम कुंटे यांनी दिलेली आकडेवारी ही एकाच दिवशीची असताना सुद्धा हा आकड्यातला फरक का आला? बरं, राज्यामध्ये 3 लाख लसी रोज दिल्या जात आहेत. याचा अर्थ 21 लाख लसी संपण्यासाठी 7 दिवसाचा कालावधी लागेल. आता लसीचं हे सगळं पुराण 6 आणि 7 तारखेला आलं आणि महाराष्ट्रातली लसीकरण केंद्र 8 तारखेला बंद झाल्याच्या बातम्या देखील येऊ लागल्या. लस नाही आहे, लसीचा पुरवठा नाही आहे, अशा स्वरूपाच्या बातम्या देखील येऊ लागल्या. म्हणजे 21 लाखाचा डिफरन्स असताना, 7 दिवस पुरेल एवढी लस असताना दुसऱ्याच दिवशी, बातम्यांच्या दुसऱ्याच दिवशी धडाधड लसीकरण केंद्र बंद पडू लागली आणि त्यावरून मोठा गदारोळ महाराष्ट्रामध्ये माजला. खरं तर केंद्रानं महाराष्ट्राला लस कमी द्यायचं काहीच कारण नाही असा दुजाभाव तर अशा प्रसंगात करायलाच नको. पण खरंच केंद्राकडून असं झालंय का हे देखील समजून घेतलं पाहिजे. राजकीय वार इकडून झाला म्हटल्यावर राजकीय वार तिकडून देखील होऊ लागला. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रासोबत केंद्र दुजाभाव करत असल्याचं सांगितलं आणि दिलं उदाहरण ते शेजारच्या गुजरात राज्याचं.
गुजरातमध्ये महाराष्ट्रापेक्षा अधिक लस मिळते आहे असा दावा देखील त्यांनी केला आणि अन्य राज्यांची आकडेवारी देत महाराष्ट्राला लस कमी मिळाल्याचा दावा केला. पाठोपाठ जयंत पाटलांनी उडी घेतली आणि लसी केंद्र दुजाभाव करत असल्याची चर्चा रंगू लागली. ही चर्चा रंगत असतानाच प्रकाश जावडेकर, जे महाराष्ट्रातले मंत्री आहेत केंद्रामध्ये, ते पुढे आले आणि त्यांनी महाराष्ट्र सरकारनं अनेक लसी वाया घातल्या आहेत, 1,06,00,000 लस दिल्या आहेत असा देखील दावा याच्यामध्ये करून टाकला. प्रकाश जावडेकरांचं हे विधान महाराष्ट्रातल्या अनेक राजकारण्यांना, विशेषतः महाविकास आघाडीच्या, भावलं नाही आणि त्यांनी याबाबत जोरदार चर्चा करायला सुरुवात केली. आता लसीकरणाचे वास्तविक आकडे काय आहेत ते पहिल्यांदा आपल्याला समजून घेतलं पाहिजे. सरकारी संकेतस्थळावरून जी आकडेवारी मिळते आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. मी तुम्हाला काही राज्यांची आकडेवारी सांगणार आहे, जी 8 एप्रिलला म्हणजे काल सकाळी 7 वाजता करण्यात आलेली आहे. काल सकाळी 7 वाजता 8 एप्रिलला, म्हणजे आजचा 9 तारीख आहे, मी व्हिडिओ करतोय ती 7 एप्रिलला सकाळी 7 वाजता, 8 एप्रिलला सकाळी 7 वाजता जी आकडेवारी आली आहे ती आकडेवारी निश्चितच 7 एप्रिलची असणार आहे हे पण लक्षात घेतलं. म्हणजे हा वाद चालू असतानाच्या काळातली आकडेवारी आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे. ज्या दिवशी प्रसारमाध्यमं 85 लाख लस महाराष्ट्राला मिळाली असा दावा करत होते, त्या दिवशी महाराष्ट्राच्या आकडेवारीमध्ये साधारणतः 89,49,560 लसीकरण पहिल्या आणि दुसऱ्या डोसचं मिळून पूर्ण झाल्याची माहिती त्यात दाखवत होते. ते पत्रही तुम्ही बघता आहात आणि ही आकडेही तुम्हाला दिसणार आहेत. महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या लसीचे आकडे मिळून आहेत 89,49,560. याचा अर्थ स्पष्ट होतो की 4.5 लाख लस जे आकडे दाखवत आहेत त्यापेक्षा अधिक 7 तारखेला रात्रीपर्यंत दिल्या गेलेले होते. तरीही माध्यमांनी आकडा असा का दिला हाच खरा मोठा प्रश्न आहे. बरं, महाराष्ट्राचा लस दिलेला आकडा म्हणजे पोहोचलेला आकडा आपण नंतर बघूया. लस दिलेला आकडा 89,49,560 आहे, दोन्हीही म्हणजे पहिला आणि दुसरा डोस मिळून. तर त्या खालोखाल सर्वाधिक आकडा येतो तो गुजरात राज्याचा, जिथे 81,47,000 डोसेस पहिले आणि दुसरे मिळून दिलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रापेक्षा सुद्धा गुजरातमध्ये साधारणतः 8 लाख डोस कमी देण्यात आलेले आहेत. गुजरातचा जो वारंवार उल्लेख होतो त्या गुजरातमध्ये सुद्धा 8 लाख डोस कमी देण्यात आलेले आहेत. भाजप शासित असलेलं सगळ्यात मोठं राज्य आहे उत्तर प्रदेश, ज्याची लोकसंख्या महाराष्ट्राच्या दुप्पट आहे, ऑलमोस्ट दुप्पट आहे. म्हणजे महाराष्ट्र 12.5 लाखाचा आहे तर उत्तर प्रदेश 23 लाखाचं स्टेट आहे. या उत्तर प्रदेशमध्ये आजवर दिले गेलेले डोस, म्हणजे मी पोहोचवलेले लस असं म्हणत नाही, दिल्या गेलेल्या लसची संख्या आहे 78,47,000 आणि महाराष्ट्र आहे 89,49,000. भाजप शासित राज्यांचाच विचार करायचा असेल तर जरा आपण क्रमानं करूया. उत्तर प्रदेशामध्ये 78,47,000, गुजरातमध्ये 81,47,000, कर्नाटकामध्ये 22,30,000, बिहारमध्ये 40,26,000 तर मध्य प्रदेशामध्ये 49,73,000 लस दिल्या गेलेल्या आहेत. तर जिथे भाजपचं राज्य नाही आहे तिथल्या लसींची संख्या काय जरा बघूया. मी असं गृहीत धरतोय की लोकसंख्येची टक्केवारी आपल्या सगळ्यांच्या डोक्यात असेलच. म्हणजे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड या सगळ्या राज्यांची लोकसंख्या कशी आहे हे आपल्या लक्षात असेलच. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लस आहेत, जे काँग्रेसेतर राज्य आहेत किंवा महाराष्ट्रात सर्वाधिक लस आहेत. एकूण राज्यामध्ये महाराष्ट्रात दिलेल्या लसींचं प्रमाण सर्वाधिक आहे, 89,49,560. या आकड्यावर अनेकांनी स्वतःहून जाहीर केलेलं आहे की महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे, 89 लाख. पश्चिम बंगाल 70,55,520, छत्तीसगड 34,37,000, आंध्र प्रदेश 33,89,990 म्हणजे ऑलमोस्ट 33,90,000, तामिळनाडू 32,92,000. जिथे भाजपचं राज्य नाही आहे आणि लोकसंख्या देखील आपण अंदाज घेऊ शकतो त्या राज्यामधल्या लसींची स्थिती मी तुम्हाला सांगतोय. याचा अर्थ स्पष्ट आहे की दिल्या गेलेल्या लसीमध्ये महाराष्ट्र अग्रभागी आहे. अभिनंदन महाराष्ट्र सरकारचं की आपण मोठ्या प्रमाणावर लसीकरण करत आहात. याचा अर्थ असाही आहे की महाराष्ट्राला दिल्या गेलेल्या लस या निदान 7 तारखेच्या संध्याकाळपर्यंत तरी सर्वाधिक आहेत. म्हणून असा दावा खोट्या आकडेवारीसह करणं योग्य ठरणार नाही. बरं,
जरा आपण पुढे जाऊया. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक विधान असं केलेलं होतं आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये. लॉकडाऊनच्या संबंधी जेव्हा ते बोलायला आले होते तेव्हाच्या विधानाचा एक तुकडा आपल्याला ऐकावा लागेल. एक गोष्ट लक्षात घ्या की लस घेतली म्हणजे कोविड होणार नाही अशातला भाग नाहीये. कोविड होईल पण त्याची घातकता कमी होईल. म्हणजेच काय की साधारणतः धुवाधार पावसामध्ये एक छत्री असावी तशी एक ही छत्री आहे, जरूर आहे. पण आत्ता नुसता पाऊस नाहीये, वादळ आहे. आणि या वादळामध्ये लस घेणे ही एक साधारणतः आपल्याकडे छत्री आहे, त्यातल्या त्यात कमीत कमी भिजावं म्हणून. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्पष्टपणे म्हणताना दिसत आहेत की ही छत्री आहे जी पावसात कामाला येते. आता चालू आहे ते वादळ. ही छत्री कोणती आहे? छत्री ही लस आहे. आणि आता चालू आहे वादळ. वादळापासून रक्षण करायचं असेल तर छत्री कामाला येत नाही, हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः सांगतायत. जर या वादळापासून, कोरोना नावाच्या वादळापासून रक्षण करायचं असेल तर त्याची उपाययोजना काय झाली आहे हाही मोठा प्रश्न आहे. म्हणजे लस आली, लस दिली आणि लसीचा प्रभाव सुरू झाला, यासाठी किमान 15 दिवसाचा कालावधी लागतो. मानवी शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार व्हायला किमान 15 दिवस लागतात. आणि या 15 दिवसाच्या कालावधीत रोज 3 लाख असं गृहीत धरलं तरी 90 लाख एक महिन्यात एवढं प्रमाण आहे. 1 कोटीपर्यंत जाऊ शकतं. 90 लाख एवढं प्रमाण आहे. 2-3 महिने जरी केली तरी 3-4 कोटी लोकांना आपण लस देऊ शकू. एका लवकर प्रभावित होणाऱ्या वर्गाला जर दिल्या तर ते अधिक परिणामकारक ठरेल, हे स्पष्ट आहे. पण या दरम्यानच्या काळामध्ये जो कोरोनाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये वाढतो आहे त्या प्रभावाला लढण्यासाठी, ही उद्धव ठाकरेंचा आवडता शब्द आहे, लढणे, युद्ध, सैनिक, शूर, या सगळ्या प्रकारासाठी आपल्याला ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्या उपाययोजना काय आहेत? काय आहे इथल्या कोविड सेंटरची स्थिती? सामान्य रुग्णांसाठी म्हणजे लक्षणविरहित रुग्णांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्याची कृती आपल्याकडे काय आहे? काय आहे ती व्यवस्था? ज्यांना ऑक्सिजन लागणार आहेत त्यांची व्यवस्था काय आहे? हॉस्पिटलमधल्या खाटांचं प्रमाण किती आहे? ज्यांना व्हेंटिलेटर लागणार आहे त्या खाटांचं प्रमाण किती आहे? आणि रेमडेसिवीरच्या विषयात तर बोलायलाच नको. अगदी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात, जिल्ह्यात, शहरात रेमडेसिवीरचा खुला काळा बाजार सुरू आहे. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात जालन्यामध्ये, लातूरमध्ये तुम्हाला रेमडेसिवीर लवकर मिळत नाही. त्यांच्या विभागात रेमडेसिवीर लवकर मिळत नाही. हे दोन्हीही मंत्री ज्या विभागातले आहेत त्या मराठवाड्यामध्ये रेमडेसिवीरचा अक्षरशः काळा बाजार सुरू आहे. ऑक्सिजन बेड मिळायला तयार नाही आहेत, व्हेंटिलेटर मिळायला तयार नाही आहेत. या सगळ्यांची व्यवस्था करून लसीकरणाची व्यवस्थित मांडणी करण्याची गरज असताना केवळ लसीकरणावर लक्ष केंद्रित करत या सगळ्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष करणे कितपत योग्य ठरणार आहे? राजकारणाचा भाग म्हणून नव्हे. आता हे बोलल्यावर मला देखील महाराष्ट्रद्रोही म्हटलं जाईल. असो, ज्यांना टीका करायची आहे, ज्यांना माझं वाईटच दिसणार आहे त्यांना वाईटच दिसणार आहे. ते चांगलं बघावं असा सल्ला देऊन सुद्धा काही उपयोग नसतो, त्यामुळे त्यावर काही बोलू नये. लसीकरणामध्ये वेगवान करण्यासाठी, लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्रानं लसी देणं जेवढं आवश्यक आहे तेवढंच लसीचा प्रभाव होईपर्यंतच्या कालावधीत कोरोनाचा प्रसार वेगानं होऊ नये यासाठीची उपाययोजना करणं आवश्यक आहे. यासाठीची कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही आहे. आणि म्हणूनच परिस्थिती वरचेवर गंभीर होत चाललेली आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे दावे, केंद्रातले दावे, राज्यातले दावे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करताय आणि हा संभ्रम लोकांना अधिक घाबरवतोय. 1,06,00,000 नंतर लसींचं उत्पादन बंद झाल्याची चर्चा सुरू आहे. म्हणजे अदर पुनावालांनी रॉ मटेरियल नसल्यामुळेच लसीचं उत्पादन बंद करण्यात आल्याचं म्हटल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे. असे कुठे अधिकृत विधान आलेलं नाही. त्यांनी फक्त एक म्हटलं आहे की 3,000 कोटी रुपयांची जर गुंतवणूक करू शकलो तर हा वेग आपण अधिकाधिक वाढवू शकू, हे अदर पुनावालांचं म्हणणं आहे. आता हा 3,000 कोटींची गुंतवणूक कशी होणार, काय होणार, ह्या सगळ्या विषयाचा अभ्यास करायला पाहिजे. आणि सातत्यानं आपण जे म्हणतोय की विदेशात लस का देण्यात आली, विदेशात लस का देण्यात आली, तर एक साधी गोष्ट लक्षात घ्या. हे लसीचं तंत्रज्ञानापेक्षा सुद्धा लसीचं ज्ञान, लसीचा फॉर्म्युला हा विदेशात शोधलेला आहे. आपण त्या लसीचे निर्माते आहोत, संशोधक नाही आहोत. आणि म्हणूनच आपल्याकडे तयार झालेली लस ही जगाला देणं आपल्याला बंधनकारक आहे. त्याचं मोदींनी सुद्धा कौतुक करून घेण्याचं काहीच कारण नाही आहे. ते आपला व्यवहाराचा भाग आहे, त्यामुळे ते द्यावी लागेल. तर या लसीचं उत्पादन वाढवणे, त्यासाठीची प्रक्रिया सुरू करणे आवश्यक आहे.
पुण्यात लस तयार होते आहे म्हणून तुम्ही जगा आम्हालाच देत नाही असं विधान करणं हास्यास्पद आहे. म्हणजे उगी यांनी जर सांगितलं पेट्रोलवाल्यांनी की आमच्याकडे तयार पेट्रोल होतं आम्ही तुम्हाला देणारच नाही, तर आपल्या गाड्या चालणं अवघड होईल. त्यामुळे ज्या ठिकाणी जे तयार होतं ते अन्य ठिकाणी जावं हा साधा नियम आहे. उगी तो अभिमान बाळगण्यात आणि सांगण्यात काय अर्थ नाही आहे. पण लसीच्या मुद्द्यावर एक मोठ्या प्रमाणावरचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि हे घाणेरडं राजकारण आहे. या राजकारणाला थांबवायचं असेल तर केंद्र आणि राज्यांनी एकत्र बसून याची उपाययोजना करायला हवी. आकडे तर सांगतायत की लस व्यवस्थित मिळते आहे, व्यवस्थित दिली गेली आहे आणि त्यामुळं आता हा वाद थांबवून कोरोनाला थांबवण्याचं कृत्य व्हावं एवढीच अपेक्षा आहे. नमस्कार.